एका गोष्टीची माहिती असू द्या, जी आपल्या डोक्याच्या वरून जी ट्रान्समिशन लाईन जाते, मोठे मोठे असे पोल असतात बघा ट्रान्समिशन लाईनचे, त्याच्यावर 3 लाईव्ह कंडक्टर असतात, आर फेज, वाय फेज, बी फेज, बरोबर ना. हे 3 कंडक्टर्स ना एका स्पेसिफिक डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर टावरला ना त्यांची पोझिशन बदलली जाते. जसं आर फेजचा वरचा कंडक्टर दुसऱ्या इन्सुलेटरला लावतात, वाय फेजची जागा बदलली जाते, बी फेजची जागा बदलली जाते. त्याला ओव्हरलॅपिंग ऑफ कंडक्टर म्हणतात, पण आपल्या ब्रँचमध्ये त्याला ट्रान्सपोजिशन ऑफ लाईव्ह कंडक्टन्स किंवा पोजिशन ऑफ ट्रान्समिशन लाईन असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे, अजून 80 to 90% मुलांना एक्झॅक्टली कन्सेप्ट माहीत नाही की ट्रान्सपोजिशन ऑफ लाईव्ह कंडक्टर्स का केलं जातं, त्याच्या मागचं रिझन काय. आता तुम्ही म्हणाल की सर ट्रान्सपोजिशन ऑफ लाईव्ह कंडक्टर काय असतं. ट्रान्समिशन लाईनमध्ये चेक करा, समजा हा वरचा आर फेज आहे, कुठं नाही कुठं हा आर फेज ओव्हरलॅप करून मधल्या साईडला आला जो 1 नंबरला होता. दुसरा फेज हा वाय फेज म्हणजे येलो फेज हा ओव्हरलॅप करून पहिल्या साईडला गेला, आणि तिसरा जो फेज होता तो खालच्या साईडला आला. मग या टावरला 3 कंडक्टरची पोझिशन का बदलली, आणि या 3 कंडक्टरची पोझिशन बदलण्याच्या प्रोसेसला ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर असं म्हटलं जातं. ट्रान्सपोजिशन म्हणजे काय, आर फेजला एका स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत पहिल्या इन्सुलेटरवर पोर्ट केलं जातं, नंतर दुसरा, नंतर तिसरा. मग यांची जागा इंटरचेंज का केली जाते, त्याच्या मागे एक स्पेसिफिक टेक्निकल रिझन आहे. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण कन्सेप्ट कॉम्प्लिकेटेड आहे, त्यात काही विषय नाही. समजा माझ्याकडे 3 लाईव्ह कंडक्टर आहे. दिस इज द कॉल्ड एज फर्स्ट वन, दिस इज कॉल्ड एज सेकंड वन, दिस इज कॉल्ड एज थर्ड वन. ठीक आहे ना. इकडून आपण व्होल्टेज पाठवत आहे, सो याला म्हणतात VS. समजा ही ट्रान्समिशन लाईन करंट कॅरी करत आहे फ्रॉम वन साईड टू अनदर. समजा चंद्रपूरचा पॉवर प्लांट आहे आणि ही इलेक्ट्रिसिटी फॉर एक्झाम्पल येत आहे पुण्याला. ठीक आहे ना. सो आपण चंद्रपूरहून जे व्होल्टेज पाठवत आहे त्याला सेंडिंग व्होल्टेज असं म्हणतात, आणि जे व्होल्टेज पुण्यापर्यंत पोहोचत आहे 300 ते 400 किलोमीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करून त्याला रिसिव्हिंग व्होल्टेज असं म्हणतात. तर आपलं टार्गेट काय असतं की सेंडिंग व्होल्टेज आणि रिसिव्हिंग व्होल्टेज मॅच झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं झालं की तुम्ही इकडून काहीतरी XYZ KV पाठवला आणि इकडे तेवढा KV पोहोचलाच नाही, तर भरपूर लॉस झाला ना. मग लॉस कुठं ना कमी झाला पाहिजे, मग लक्ष देऊन आहे का. पहिली गोष्ट कंडक्टरची जागा का बदलली जाते, पोझिशन का केलं जातं, लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. बानो जेव्हा पण या आर फेज किंवा वाय फेज किंवा बी फेजमधून आपण हेवी इलेक्ट्रिक करंट पास करताना, तर याच्या साईडला एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. एम्पियर्स लॉने सांगितलेलं आहे, कुठल्या पण कंडक्टरमधून जेव्हा करंट पास होतो त्याच्या सराउंडिंगमध्ये एक फील्ड तयार होते, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. आता मॅग्नेटिक फील्ड कोण बनवतात, बानो आर फेज पण मॅग्नेटिक फील्ड बनवेल लाईक दॅट, वाय फेज पण मॅग्नेटिक फील्ड बनवून लाईक दॅट, बी फेज पण मॅग्नेटिक फील्ड बनवून लाईक दॅट. आता याचा एरिया डिपेंड असतो किती करंट त्याच्यामधून जातं. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, बाहेरचा कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड याला कट करताय म्हणजे मधल्या कंडक्टरला, आणि या पण बाहेरच्या कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड मधल्या कंडक्टरला कट करता. असं वाटत नाही का मधल्या कंडक्टरला दोन मॅग्नेटिक फील्ड इंटरसेक्ट करत आहेत. सो पहिल्याची मॅग्नेटिक फील्ड आणि दुसऱ्याची मॅग्नेटिक फील्ड जेव्हा मधल्या कंडक्टरला जाऊन 2 वेळेस लिंक करतं, सो कुठे ना इथं म्युच्युअल इंडक्शनमुळं मधल्या कंडक्टरचा इंडक्टन्स वाढत आहे. तुम्हाला इंडक्टन्सचा फॉर्म्युला माहीत आहे, L कॅन बी रिटन ॲज N × φ/I. इथं तर नंबर ऑफ टर्न्सचा विषयच नाही, सो नंबर ऑफ टर्न्स काढून टाका, कॅन बी रिटन ॲज φ/I. तात्पर्य जेवढं फ्लक्स लिंकेज वाढलं ना तेवढं मधल्या कंडक्टरचं इंडक्टन्स वाढत आहे. मधल्या कंडक्टरचं इंडक्टन्स वाढत आहे म्हणजे कुणाचा वाढत आहे, या वाय कंडक्टरचा इंडक्टन्स खूप वाढत आहे. मग तुम्हाला सर याचा आपल्याला तोटा काय, 2 मिनिटं सांगतो, जरा लक्ष देऊ. मधल्या कंडक्टरचा इंडक्टन्स का वाढला, कारण पहिल्या कंडक्टरने तयार केलेली मॅग्नेटिक फील्ड आणि तिसऱ्या कंडक्टरने तयार केलेली मॅग्नेटिक फील्ड मधल्याला 2दा इंटरसेक्ट करत आहे. तर मग बाहेर इंटरसेक्ट होत नाही का. मी असं थोडंच म्हणतो की मधला कंडक्टर लिंक नाही करत, याने पण तयार केलेली मॅग्नेटिक फील्ड याला इंटरसेक्ट करते, याने तयार केलेली मॅग्नेटिक फील्ड याला पण इंटरसेक्ट करते. पण प्रॉब्लेम आहे एकच वेळेस इंटरसेक्शन आहे ना, म्हणजे इथं पण इंडक्टन्स तयार होतो पण त्याचं प्रमाण कमी आहे. मधल्याचं इंडक्टन्स का जास्त आहे, कारण मध्ये इंटरसेक्शन कुठे ना कुठे 2 वेळेस होत आहे. आता तुम्हाला माहिती आहे इंडक्टन्स वाढला म्हणजे एक एलिमेंट वाढतो ज्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतात, जो एक ओहमिक एलिमेंट आहे. मानो ओहम वाढत आहे म्हणजे व्होल्टेज कुठे ना कुठे कमी होत आहे, व्होल्टेज कुठे ना कुठे ड्रॉप होत आहे. हा तोटा झाला ना. मग मुलं विचारतात की सर एक्सेल कसं काय कमी झाला, लक्ष देऊन आहे का. एक्सेलचा फॉर्म्युला असतो 2 × π × f × L. 2πf ला तुम्ही ओमेगा पण म्हणू शकता. ओमेगाला थोडं साईडला तुम्ही ऑब्झर्व करता ना, इंडक्टन्स जेव्हा वाढतो ना एक्सेल वाढतो, आणि एक्सेल वाढला म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढला. आणि तुम्हाला माहीत आहे जेव्हा ओहमिक एलिमेंट वाढतो तेव्हा कुठे ना कुठे मधल्या कंडक्टरचं व्होल्टेज कमी होत आहे. समजतंय का मला सांगायचा काय प्रयत्न करायचा, ऐका जरा. म्हणजे हा कंडक्टर जर समजा
132 kV पाठवतोय, हा कंडक्टर पण 132 kV पाठवतोय, हा कंडक्टर पण 132 kV पाठवतोय. पण जेव्हा ती कंडक्टर्स 3 पुण्यापर्यंत आले तर समजलं की वरच्या कंडक्टरने 110 kV रिसीव्ह केला, याने 110 kV रिसीव्ह केला, पण मधल्या कंडक्टरने फक्त 90 kV रिसीव्ह केला. मग हे कुठं ना कुठं अनबॅलन्स होत आहे ना. मग असं काय केलं जाईल की तिघाचं पण व्होल्टेज मॅच झालं पाहिजे. सो काय केलं जातं जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. जेव्हा या कंडक्टरला एक लॉंग डिस्टन्सला आपण पाठवायचा प्रयत्न करताना बाळांनो, सो लॉंग डिस्टन्सला पाठवत असताना यांची जागा बदलली जाते. फॉर एक्झाम्पल पकडून चला आपल्याला 300 किलोमीटरपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा आहे. मग या आर फेजला 100 किलोमीटरपर्यंत नेलं ना, शीचे 100 किलोमीटरला जागा बदलली जाते, पुन्हा 100 किलोमीटरला जागा बदलली जाते. म्हणजे प्रत्येक कंडक्टरला मधून ट्रॅव्हल करायला लावतात, कारण प्रत्येकाचा व्होल्टेज ड्रॉप मॅच झाला पाहिजे, तरच तर पुण्याला पोहोचणारं व्होल्टेज रिसिव्हिंग सेंडिंग आणि रिसिव्हिंग व्होल्टेजसोबत थोडंफार मॅच करेल. मॅच तर करतच नाही रे, कारण त्याच्यात कॉपर लॉस आला. पण मी सांगायचा काय प्रयत्न करतोय की रिसिव्हिंग व्होल्टेज हे तिघाचं पण सेम पाहिजे. म्हणून आर फेजला 100 किलोमीटरपर्यंत वर पाठवा पहिल्या ह्याला, पुन्हा त्याला मधल्या याला पाठवा, पुन्हा याला तिसऱ्या याला पाठवा. ही जागा कधी बदलली जाते? ट्रान्समिशन टावरकडे. मग जर वाय फेज असेल तर वाय फेजला 100पर्यंत इथं पाठवा, पुन्हा एक काम करायला परत एकदा ओव्हरलॅप करा खाली, पुन्हा परत एकदा ओव्हरलॅप करा वर. आणि जर बी फेज असेल तर परत एकदा ओव्हरलॅप करायला वरच्या साईडला, परत एकदा ओव्हरलॅप करायला या साईडला. म्हणजे चेक करा, आर फेज, वाय फेज, बी फेज, आर फेज, वाय फेज, बी फेज, आर फेज, वाय फेज, बी फेजला 3 वेगवेगळ्या पोझिशन फेस करावे लागतात. पहिलीवाली पण पोझिशन, दुसरेवाली पण पोझिशन आणि तिसरीवाली पण पोझिशन. सो हे एक रिझन आहे की ट्रान्सपोजिशन ऑफ ट्रान्समिशन लाईन नावाचा फंडा यूज केला जातो. का? कारण सेंडिंग आणि रिसिव्हिंग व्होल्टेज मॅच व्हायला पाहिजे. जर आपण जागा स्पेसिफिक डिस्टन्सला जर बदलली नाही तर मधल्या कंडक्टरचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा वाढतो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढल्यामुळं मधल्या कंडक्टरचा पोटेन्शियल ड्रॉप वाढतो. कुठे ना कुठे त्याला व्होल्टेज कमी होतं लॉसेसमुळं. पॉईंट असा मिळतो की रिसिव्हिंग एंडला मधल्या कंडक्टरचं पोटेन्शियल हे बाकी 2 कंडक्टरच्या खूप कमी होतं. सो याचा आपल्याला तोटा हा होतो की सेंडिंग व्होल्टेज वाढत आहे, रिसिव्हिंग तर कमी होतच आहे, पण मधल्या कंडक्टरचं अजून कमी होत आहे. सो या 3 कंडक्टरचं बॅलन्सिंग कुठे ना कुठे झालं पाहिजे. सो इक्वल डिस्टन्सला यांची जागा इंटरचेंज केली जाते. या कन्सेप्टला आपण सुपरपोजिशन ऑफ लाईव्ह कंडक्टर्स इन ट्रान्समिशन लाईन असं म्हणतात. सो माहीत असू द्या. याच्या बाबतीत तुम्हाला काही क्युरी कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि मी तुमचे जेवढे जमो तेवढं कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, थँक्यू.